मी डॉक्टर प्रशांत मंडळ. मी MS आणि FICS केलेला आहे. बारामतीमध्ये गेले 25 वर्ष मी लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी सर्जन म्हणून काम करतोय. आमच्याकडे इथे संपूर्ण सेटअप लॅप्रोस्कोपीचा आणि एंडोस्कोपीचा आहे. तसंच मी मेथा हॉस्पिटल सुद्धा सर्जन म्हणून काम करतो. गेले 25 ते 30 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स, कॅन्सर पासून ते लहान मुलांचे ऑपरेशन पर्यंत बरेचसे आम्ही आमच्याकडे सक्सेसफुली केलेली आहेत. आणि आतापर्यंत 5 ते 6 हजार मोठी ऑपरेशन्स आणि 10 ते 20 हजार लहान ऑपरेशन्स केली आणि 1.5 ते 2 लाख पेशंटला आम्ही आतापर्यंत मॅनेज केलेलं आहे. पोटाच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि ऑपरेशन्स आम्ही आमच्याकडे करतो. आणि ह्या दिवसामध्ये एक बायडाबाई लकडे नावाची साधारणतः 40 वर्षाची स्त्री पेशंट, पोटात दुखतं आणि जेवण झालं की उलट्या होतात आणि हळूहळू वजन कमी होतं म्हणून खूप दिवस आजारी होती आणि असंख्य हॉस्पिटलमध्ये तिने जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन आली, पण तिला निदान पर्यंत ती कुठे पोहोचली नाही. पण नशिबाने एकदा CT स्कॅन कुठल्या तरी हॉस्पिटल झाला आणि त्यांनी सांगितलं की तिची आतडी ही जन्मताच वेगळ्या मार्गाने जात आहेत. म्हणजे आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये माल रोटेशन म्हणतो. म्हणजे आतड्यांचा हा भाग, लहान आतडं वेगळ्या ठिकाणी असतं, मोठं आतडं वेगळ्या ठिकाणी असतं आणि लहान आतड्याच्या मागच्या बाजूला तिला एक मोठं पॉकेट होतं. त्यामुळे लहान आतड्याची बरीचशी लूप्स तिथे अडकून बसली होती. त्यामुळे जेवण झालं की तिला उलट्या व्हायच्या आणि तिचं वजन वाढत नव्हतं. बऱ्याच ठिकाणी दाखवल्यानंतर कुणी ऑपरेशनला तयार नव्हतं किंवा एक्सपर्टीज नव्हत्या. पण नशिबाने डॉक्टर विशाल मेहता यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मी ते स्कॅन बघितल्यानंतर सांगितलं की आपण बारामती ते ऑपरेशन करू शकतो. आणि या हॉस्पिटलमध्ये म्हणजे मेहता हॉस्पिटल किंवा आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्या गोष्टीच्या फॅसिलिटीज, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्पेशालिटीसाठी ज्या गोष्टी इन्स्ट्रुमेंट लागतात ती सगळी मिळाली आम्हाला इथे आणि ती सगळी अवस्थेत, त्यामुळं आम्ही त्या ऑपरेशन इथं व्यवस्थितपणे करू शकलो. तिचं लहान आतडं पूर्णपणे मोठ्या आतड्याच्या मागच्या बाजूला गोळा होऊन बसतं, तर ते पूर्ण सोडवलं आम्ही आणि तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करून आतडीचे सगळं सरळ केली आणि ती आता पूर्ण बरी झाली. या गोष्टीला साधारणतः 1 महिना झालेला आहे. आता ती व्यवस्थित खाते पिते आणि आता तिला एकही उलटी गेल्या 15 दिवसात 20 दिवसात झालेली नाही आणि वजन पण तिचं व्यवस्थित वाढत गेलं. या सगळ्या गोष्टीमध्ये मेहता हॉस्पिटल, मी डॉक्टर मांडळ आणि आमचे अॅनेस्थेटिस्ट या सर्वांचं योगदान फार महत्वाचं आहे आणि तिचं पोस्ट ऑफ केअर पण छान प्रकारे घेतली गेली. आणि लाखात एखाद्या पेशंटला मोठ्या वयात, लहान मुलांमध्ये ही गोष्ट कॉमन आहे पण मोठ्या माणसामध्ये ही गोष्ट खूप रेअर आहे आणि इतके वर्ष तिला काही त्रास झाला नाही, आत्ताच त्रास सुरू झाला, हे खूप रेअर गोष्ट आहे. आणि असे ऑपरेशन करणं हे खूप जिकिरीचं काम असतं, रिस्की असतं आणि त्याला टेक्निकल गोष्टी फार ॲडव्हान्स लागतात. नशिबाने आपल्याकडे सगळ्या झाल्या, अवेलेबल बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या आणि ती चांगली बरी झाली, यातच आम्हाला आनंद आहे. माझं नाव बारडाबाई दादा लकडे. आम्ही जेजुरीवरनं आलो आणि 2-4 म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी पोटात दुखत होतं माझ्या आणि 2-4 महिने आम्ही तिकडं दवाखान्यात दाखवलं पण तिकडं काही फरक पडत नव्हता म्हणून ह्या हॉस्पिटलला आलो. बारामतीत आल्यासरशी मेहता हॉस्पिटलनी मला काही तपासण्या करायला लावल्या. त्यामध्ये बिस्विला आणि अपेंडिया आणि हरण्या, त्यात मध्ये दोष निघाला माझा. डाव्या बाजूचा, उजव्या बाजूला माझ्या बाक सरकला पोटाचा. मला त्यानंतर डॉक्टरने ऍडमिट केले. माझी 3 ऑपरेशन व्यवस्थित झाली. आमचा आज ऑपरेशनचा 10वा दिवस आहे. आम्ही घरी जातो आहे. मला आता हे कुठला त्रास होत नाही. आम्हाला कुठेही जायची बाहेर गरज पडली नाही. इथंच औषध, सोनोग्राफी एका जागेवर भेटली.